कसं आहे की दिशा सॅलियन प्रकरणामध्ये कालच मालवणी पोलिसांनी आपला क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये ही केस चालू आहे. हायकोर्टामध्ये रिसर सुनावणी येऊन हायकोर्ट योग्य तो निर्णय देईल. पण याच्यामध्ये मला जे दिसतं संपूर्ण प्रकरण मी गृहमंत्री असतानाच्या वेळेचं प्रकरण आहे. या दिशा सॅलियनच्या संपूर्ण प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना राजकीय षडयंत्र करून बदनाम करण्याचा विषय मला दिसतो. तुम्ही त्यावेळेस तिथं होता. काही नेते असे बोलतात की आदित्य ठाकरे हे सगळं प्रकरण घडत असताना तिथे होते आणि त्यांचे CCTV फुटेज काढण्यात आले. गृहमंत्र्यांनी आदेश दिले, कोणत्या अधिकाऱ्यांनी दिले, सगळ्यांची चौकशी व्हावी. सातत्याने हे प्रकरण आणलं जातं. आदित्य ठाकरेंवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. काय नक्की घडलं होतं? कसं आहे, मी म्हणून सांगितलं की आता कोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं आहे आणि हायकोर्ट योग्य तो सर्व ऐकून योग्य तो निर्णय देईल त्याच्यामध्ये. सर, हे जे तुम्ही क्लोजर रिपोर्टबद्दल सांगितलं, निलेश ओझा जे वकील आहेत दिशा सॅलियनच्या फादरचे, ते हे सांगतायत की ह्या क्लोजर रिपोर्टला सरकारने परत घेतला आहे. पहिली गोष्ट ते हे सांगतात की क्लोजर रिपोर्ट कधी न्यायालयात गेलाच नाही आणि SSR वॉरियर्स जे होते त्यांचा असा रिसर्च आहे की ADR वगैरे ह्या सगळ्यांना म्हणजे त्याला कायद्यात कुठे किंमतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कसं या सर्व गोष्टी आता कोर्टाच्या समोर गेल्यामुळे तिथं सगळे कोर्ट व्यवस्थित सगळ्या बाजू ऐकून घेतील आणि सर्व बाजू ऐकून घेऊन योग्य तो निर्णय देतील. पण तुम्ही तेव्हाचे सर होम मिनिस्टर होते राज्याचे, तुम्ही कशा प्रकाराने त्या केसला बघितलेलं किंवा काय की तुमच्या समोर तो केस होता, काय नेमकं त्या केसच्या फॅक्च्युअल थिंग्स होत्या तुमच्या इश्यू? त्या केसमध्ये मला जे दिसतं त्यामध्ये राजकीय षडयंत्र करून आदित्य ठाकरेंना कसं बदनाम करायचं हे संपूर्ण प्रकरण त्या पद्धतीने चालू आहे. सर, काल तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यामध्ये काय निर्णय झाले? अध्यक्षाच्या बदली संदर्भात चर्चा करायचं? तशी चर्चा झाली नाही, पण ठीक आहे. राजकीय ज्या चर्चा झाल्या किंवा जे सध्याचं जे महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे की देशामधलं जे वातावरण आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि कशा पद्धतीनं आता आपल्याला विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर जे निकाल लागले, ते कसे निकाल लागले तुम्हाला माहीत आहे. EVM डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट, मतदार ओळखपत्रसुद्धा डुप्लिकेट आणि त्याच्यामुळे विजयसुद्धा डुप्लिकेट अशा पद्धतीनं विधानसभेचे निकाल लागले. आता जो क्लोजर रिपोर्ट आहे त्या क्लोजर रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे क्लोजर रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की दिशा सॅलियनचा मृत्यू जो आहे तिच्या वडिलांच्या अफेअरमुळे झालेला आहे आणि ती वडिलांच्या अफेअरसाठी पैसे देऊन चोरी म्हणून तिने आत्महत्या केली असं कारण दिलेलं आहे. असं कारण क्लोजर रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. आता ते संपूर्ण क्लोजर रिपोर्ट आता कोर्टासमोर जाईल ना, हायकोर्टासमोर संपूर्ण त्याची चर्चा होईल. तिथे बाजू आपले वकील आपली बाजू मांडतील. तुम्ही जे पहिल्यापासून दावा करत होते या प्रकरणात कुठलंही तथ्य नाहीये, जाणीवपूर्वक षडयंत्र केलं, हा दावा तुमचा मागच्या 3-4 वर्षापासून होता. त्याच दाव्यावर तुम्ही ठाम आहात. निकाल कसा केला अशी तुम्हाला अपेक्षा आहे? मी गृहमंत्री असताना बाजून सांगतोय की हे संपूर्ण प्रकरण राजकीय षडयंत्र आदित्य ठाकरेंना बदनाम करायचं त्याच्यासाठी उकरून काढतात. परमवीर सिंग यांनी तुमच्यावरती आरोप केले. त्या परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना देखील अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. माहिती घेतो मी जास्तीत जास्त. कार्यकारिणी बैठक जी झाली सर काल, तिथे एक मुद्दा असा पण होता की ज्या प्रकारे पराभव झाला राज्यात, ते नैतिक जबाबदारी घेऊन लोकांनी पदाधिकारी जे आहेत त्यांनी आपला राजीनामा द्यावा. पराभव खूप मोठा होता. याच्यावरती काय चर्चा झाली? नेमकं अजून काय मुद्दे होते नाही, त्याच्याबद्दल चर्चा झाली नाही. पण चर्चा संघटन आपल्याला पुढील काळामध्ये अजून कसं मजबूत करता येईल. तुम्ही जर देशामध्ये पाहिलं की अनेकदा अनेक पक्षामध्ये अनेक मोठे नेते जे आज आहेत, आता एक चंद्राबाबू नायडू घेतलं. आता चंद्राबाबू नायडूंचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पराभव झाला होता, पण त्याच्यातून त्यांनी बाउन्स बॅक केलं. तशा पद्धतीनं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने संघटन मजबूत करून कशा पद्धतीनं आपल्याला बाउन्स बॅक करता येईल, परत त्यानिमित्तानं संघटनेच्या माध्यमातून पक्ष मोठा करता येईल आणि परत
सरकारमध्ये कसं येता येईल या दृष्टीनं आमचं संघटन चांगल्या पद्धतीने आम्ही मजबूत करू आणि 100% आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुमचे सिराज मेहंदी, हां. त्यांनी काल राजीनामा दिला आणि त्यांनी पराभव झाला त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला. हेही सांगितलं की दुसऱ्या लोकांनी पण द्यावं. ॲड ऑन अल्पसंख्याक लोकांना मॅक्झिमम तिकीट्स मिळाले नाही. तुमची पार्टी सेक्युलर पार्टी आहे पण मायनॉरिटीजला तिकीट्स मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं. मिळालं, आमच्या पक्षात मिळाले असं नाही. आमच्या पक्षामध्ये विधानसभेमध्ये मिळाले तिकीट. पण याच्यामध्ये कसं आहे की सिराज मेहंदी जे अल्पसंख्याकाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी पराभवाचं स्वतःवर त्यांनी सांगितलं की असा पराजय झाल्यामुळे मी माझा राजीनामा देतो. त्यांनी राजीनामा राष्ट्रीय अध्यक्षांकडे दिला पण तो आता मंजूर करायचा की नाही करायचा ते राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतील. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.